इंद्रायणीच्या पवित्र तीरी वसलेलं देहू गाव, जिथे प्रत्येक श्वासात विठ्ठल नाम गुंजत होतं. या भूमीत भक्ती ही केवळ पूजा नव्हती, तर जीवन पद्धती होती. वैकुंठ एकादशीची ती पवित्र रात्र जणू आकाशही काही विशेष घडण्याची वाट पाहत होतं. आणि त्या क्षणी भक्तीचा एक तेजस्वी दीप जन्माला आला, संत तुकाराम महाराज. त्या बालकाच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि तेज होतं. गावकरी म्हणू लागले, हा मुलगा सामान्य नाही, हा ईश्वराचा प्रसाद आहे. खेळांपेक्षा त्याला विठ्ठल नाम अधिक प्रिय होतं. इंद्रायणीच्या काठी बसून तो नामस्मरणात तल्लीन होत असे. पुढील आयुष्यात दुःख येणार होतं, पण तेच त्याला संत बनवणार होतं. याच भूमीतून जन्माला येणार होते अभंग, जे जगाला भक्तीचा मार्ग दाखवतील. तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे समतेचा, भक्तीचा आणि मानवतेचा संदेश. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्या संताने महाराष्ट्राला भक्तीचा आत्मा दिला.